एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्याच मोबाईलवरून मेसेज पाठवला गेला तर तुम्ही काय मानाल? की तो मेसेज आधीच ठरवून ठेवला होता, की त्याचा फोन दुसऱ्या कुणाच्या हातात होता? पण जर त्याच मृत माणसाच्या शेवटच्या फोन कॉलमध्ये त्याच्या बाजूला आणखी एका माणसाचा आवाज ऐकू आला तर? मग प्रश्न फक्त फोन कोणी वापरला हा राहत नाही. प्रश्न असा होतो, विक्रम राणेंच्या मृत्यूच्या रात्री त्यांच्या अभ्यासिकेत नेमकं कोण होतं? भाग 4. रेकॉर्डिंगमधला आवाज. गणेशच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या छोट्याशा व्हॉइस रेकॉर्डिंगने अद्वैतच्या तपासाची दिशा पुन्हा बदलली होती. रेकॉर्डिंग फार मोठी नव्हती, फक्त काही सेकंदांची. त्यात विक्रम राणेंचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मृत्यूच्या काही मिनिटांआधी त्यांनी गणेशला फोन केला होता आणि त्या फोनवर त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. ते पत्र पाठवायचं नव्हतं. विक्रमने गणेशला सांगितलं होतं की त्यांचा पुढचा आदेश मिळेपर्यंत ते पत्र कोणालाही देऊ नये. पण 3 दिवसांनी तेच पत्र राणे बंगल्यावर पोचलं होतं. म्हणजे विक्रमच्या मृत्यूनंतर कुठेतरी काहीतरी बदललं होतं आणि अद्वैतला त्याच बदलाचा शोध घ्यायचा होता. पण रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा ऐकताना त्याच्या लक्षात आलेली गोष्ट आणखी महत्त्वाची होती. विक्रमांचं वाक्य संपत होतं आणि अगदी शेवटच्या 1-2 सेकंदात पार्श्वभूमीत एक अतिशय हलका पुरुषी आवाज ऐकू येत होता. पहिल्यांदा तो आवाज फक्त कुजबुज वाटला, दुसऱ्यांदा काही अस्पष्ट शब्द, तिसऱ्यांदा अद्वैतने हेडफोनचा आवाज वाढवला आणि मग ते शब्द स्पष्ट झाले. फोन ठेव विक्रम. फक्त 3 शब्द. पण तपासासाठी ते 3 शब्द पुरेसे होते. कारण आता एक गोष्ट निश्चित झाली होती. गणेशशी फोनवर बोलताना विक्रम राणे एकटे नव्हते. दुसऱ्या दिवशी अद्वैत पुन्हा राणे बंगल्यावर पोहोचला. त्याने रेकॉर्डिंगबद्दल घरातल्या सगळ्यांना एकाच वेळी काही सांगितलं नाही. त्याला प्रत्येकाची प्रतिक्रिया स्वतंत्रपणे पाहायची होती. सर्वात आधी अनन्याने तो ऑडिओ ऐकला. वडिलांचा आवाज ऐकताच तिच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं. पण शेवटचे 3 शब्द ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. तिने आवाज ओळखण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण तो समीरचा नाही, शंकरचा नाही आणि देशपांडेचाही नाही, एवढंच ती खात्रीने सांगू शकली. त्यानंतर समीरने रेकॉर्डिंग ऐकलं. त्यालाही आवाज ओळखता आला नाही. अद्वैतने त्याच्याकडून मृत्यूच्या रात्रीचा वेळ पुन्हा तपासून घेतला. समीर त्या रात्री रत्नागिरीला असल्याचं सांगत होता. व्यावसायिक बैठकीसाठी तो घराबाहेर होता. त्याने दिलेली नावं, ठिकाण आणि वेळा अद्वैतने नोंद करून घेतल्या. आता कोणावर विश्वास ठेवायचा नव्हता आणि कोणाला दोषी मानायचंही नव्हतं. फक्त प्रत्येक गोष्ट पडताळायची होती. मग शंकरची वेळ आली. विक्रमचा आवाज ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींचं दुःख होतं. पण शेवटचा आवाज ऐकू येताच तो अचानक सावध झाला. फक्त काही सेकंद, पण अद्वैतच्या नजरेतून ते सुटलं नाही. शंकरने पुन्हा रेकॉर्डिंग ऐकलं आणि बराच वेळ शांत राहिल्यानंतर त्याने एक नाव घेतलं. पूर्ण खात्रीने नाही, फक्त जुन्या आठवणींच्या आधारावर. माधव नाईक. 25 वर्षांपूर्वीच्या त्या फोटोमध्ये असलेला माधव, विक्रम राणेंचा जुना व्यावसायिक भागीदार. राघव पाटील गायब होण्याच्या प्रकरणाशी जोडलेला आणखी एक माणूस. शंकरने माधवला अनेक वर्ष पाहिलं नव्हतं. त्याचा आवाजही अनेक वर्ष ऐकला नव्हता. त्यामुळे तो चुकीचा असू शकतो. पण अद्वैतसाठी एक धागा मिळाला होता. आणि जेव्हा देशपांडेंना तेच रेकॉर्डिंग ऐकवण्यात आलं तेव्हा त्यांनीही पूर्ण खात्रीने नाही, पण एक गोष्ट मान्य केली. आवाजाची ढब माधवसारखी वाटत होती. आता 25 वर्षांपूर्वीचा माधव नाईक अचानक वर्तमानात परत येत होता. माधव आणि विक्रम एकेकाळी खूप जवळचे होते. व्यवसायात एकत्र, निर्णयात एकत्र आणि 2001च्या जमीन प्रकल्पातही एकत्र. पण राघव गायब झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या व्यवसायाचे मार्ग वेगळे झाले. वरवर कारण होतं, पैसे, हिस्से, व्यावसायिक मतभेद. पण त्या मतभेदांच्या मुळाशी 2001चं जमीन प्रकरणही होतं. माधव नंतर मुंबईला गेला. विक्रमसोबत त्याचा संपर्क कमी झाला, पण पूर्णपणे संपला होता का, याचं स्पष्ट उत्तर कुणाकडेच नव्हतं. देशपांडेंना इतकंच माहीत होतं की दोघं अधूनमधून संपर्कात असावेत. माधवचा जुना नंबर मिळाला. अद्वैतने फोन केला. फोन बंद होता. पण माधवच्या शोधापूर्वी एक दुसरा प्रश्न अधिक तातडीचा होता. गणेश कुठे होता? गणेशच्या शोधासाठी पोलीस अनेक दिशांना पसरले होते. जुन्या पुलाजवळची नदी शोधली गेली. आजूबाजूची गावं तपासली गेली. रुग्णालयांना माहिती देण्यात आली. त्याचा फोटो पोलिसांकडे पाठवण्यात आला. पण अनेक तास काहीच मिळालं नाही. आणि मग दुपारी एक फोन आला. भैरववाडीपासून जवळजवळ 15 किलोमीटरवरच्या एका छोट्या दवाखान्यात एक जखमी माणूस दाखल झाला होता. त्याच्याकडे ओळखपत्र नव्हतं, पण वर्णन गणेशशी जुळत होतं. अद्वैत ताबडतोब तिथे पोहोचला. एका साध्या बेडवर गणेश पडला होता. डोक्यावर पट्टी, हातावर जखमा, चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा. तो जिवंत होता आणि सर्वात महत्त्वाचं,
तो शुद्धीत होता. गणेशकडून मिळालेल्या माहितीने त्याच्यावरचा संशय कमी झाला, पण प्रकरण आणखी विचित्र बनलं. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे पोस्ट ऑफिसमधून डिलिव्हरीसाठी निघाला होता. जुन्या पुलाच्या आधी रस्त्यावर एक काळी SUV उभी होती. पाऊस पडत होता. रस्त्यावर एक माणूस उभा होता. त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. त्या अनोळखी माणसाला गणेशकडून एक गोष्ट जाणून घ्यायची होती. राणेंच्या पत्राबद्दल त्याने कुणाला सांगितलं होतं? गणेशने काही माहीत नसल्याचं सांगितल्यावर त्याची पोस्टाची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न झाला. गणेशने विरोध केला आणि तेवढ्यात मागून आणखी एक माणूस आला. म्हणजे हल्लेखोर एक नव्हता, 2 होते. गणेशच्या डोक्यावर जोरदार वार झाला. त्यानंतर त्याला काहीच आठवत नव्हतं. एका ट्रक ड्रायव्हरला तो रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत सापडला. त्याने त्याला दवाखान्यात आणलं होतं. आता एक गोष्ट स्पष्ट होती. कोणीतरी गणेशला गप्प करण्याचा प्रयत्न करत होतं आणि कारण होतं विक्रम राणेंचं पत्र. पण गणेशने सांगितलेली खरी मोठी गोष्ट त्यानंतर समोर आली. विक्रम राणेंनी ते पत्र पोस्ट ऑफिसमधून पाठवलंच नव्हतं. त्याने मृत्यूच्या 2 दिवस आधी गणेशला ते पाकिट स्वतः दिलं होतं. पोस्ट ऑफिसच्या बाहेर वैयक्तिकरित्या त्यांनी गणेशला सांगितलं होतं पत्र स्वतःकडे ठेवायचं आणि त्यांनी सांगितल्यावर राणे बंगल्यावर पोचवायचं. म्हणूनच त्या पत्राची पोस्ट ऑफिसच्या रजिस्टरमध्ये कोणतीही नोंद नव्हती. म्हणून बारकोड असूनही त्याला ऑफिशियल रेकॉर्ड नव्हता. सगळं विक्रमने आधीपासून तयार केलं होतं आणि घरात कोणी विचारलं तर ते ऑफिशियल रजिस्टर्ड पोस्ट असल्याचं सांगायचं, अशी सूचनाही गणेशला देण्यात आली होती. गणेशला हे विचित्र वाटलं होतं, पण विक्रम राणेंची गावातली प्रतिष्ठा मोठी होती. तो त्यांना अनेक वर्षांपासून ओळखत होता. त्याला वाटलं हे राणे कुटुंबाचं काही खाजगी प्रकरण असावं, म्हणून त्याने प्रश्न विचारला नाही. मृत्यूच्या रात्री मात्र विक्रमचा निर्णय बदलला. रात्री 11च्या आसपास त्यांनी गणेशला फोन केला. तो कॉल गणेशच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला होता आणि त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं पत्र देऊ नकोस. गणेशने दुसऱ्या दिवशीही पत्र दिलं नाही, कारण विक्रम स्वतः तसे सांगून गेले होते. सकाळी त्याला विक्रमच्या मृत्यूची बातमी कळली, त्यामुळे त्याने पत्र स्वतःजवळच ठेवले. पण मग विक्रमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी रात्री गणेशच्या फोनवर एक मेसेज आला आणि तो मेसेज आला होता विक्रम राणेंच्या नंबरवरून. त्या मेसेजमध्ये गणेशला सांगण्यात आलं होतं की कालची सूचना विसरायची आणि आधी ठरल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी पत्र घरी पोचवावं. गणेश घाबरला होता, कारण मेसेज पाठवणारा माणूस तेव्हा मृत होता. पण त्याने स्वतःला एक समजूत घातली. कदाचित मेसेज आधी शेड्यूल केला असेल, कदाचित फोन घरातल्या कुणाकडे असेल, कदाचित विक्रमच्या कुटुंबातील कुणाला पत्राबद्दल माहीत असेल. त्याने पोलिसांकडे जाण्याऐवजी सांगितल्याप्रमाणे पत्र पोचवलं आणि त्यानंतर काही दिवसात कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. अद्वैतने ताबडतोब गणेशच्या फोनमधला तो मेसेज तपासायला सांगितला. मेसेज अजूनही फोनमध्ये होता, पण त्याची वेळ पाहताच तपासातला सगळ्यात धक्कादायक तपशील समोर आला. रात्री 12:07. विक्रम राणेंना त्याआधीच डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. म्हणजे मेसेज पाठवण्यात आला होता विक्रम राणेंच्या मृत्यूनंतर. त्या क्षणी अद्वैत समोर प्रश्न उभा राहिला. जर विक्रम मृत होते तर 12:07 त्यांचा फोन वापरत कोण होता? विक्रमचा मोबाईल अजून राणे बंगल्यातच होता, अभ्यासिकेच्या ड्रॉवरमध्ये. अद्वैतने ताबडतोब तो ताब्यात घेतला. कुटुंबाकडे पासकोड असल्यामुळे फोन उघडण्यात आला. मेसेज तपासण्यात आले, पण गणेशला पाठवलेला तो मेसेज विक्रमच्या मोबाईलमध्ये नव्हता. गणेशच्या फोनमध्ये तो आला होता, पण विक्रमच्या फोनमधून पाठवलेल्या मेसेजमध्ये त्याचा कोणताही माग नव्हता. याचा अर्थ 2 शक्यता होत्या. तांत्रिक पद्धतीने दुसरीकडून काहीतरी केलं गेलं होतं, किंवा मेसेज पाठवल्यानंतर विक्रमच्या फोनमधून तो डिलीट करण्यात आला होता. आणि जर दुसरी शक्यता खरी असेल तर विक्रमच्या मृत्यूनंतर कोणीतरी त्यांच्या फोनला हात लावला होता. त्या रात्री राणे बंगल्यात खूप गोंधळ होता. अनन्या वडिलांसोबत अभ्यासिकेत होती. डॉक्टर त्यांना तपासत होते. शंकर कधी आत कधी बाहेर जात होता. समीर नंतर घरी पोहोचला. देशपांडे दुसऱ्या दिवशी आले. घरात आणखी 2 नोकर होते. त्या गोंधळात फोन नेमका कोणी हाताळला याकडे कोणाचंच लक्ष गेलं नव्हतं. पण अद्वैतने अनन्याला त्या रात्रीची प्रत्येक छोटी गोष्ट आठवण्यास सांगितली आणि तेव्हा तिच्या स्मरणात एक अस्पष्ट दृश्य परत आलं. डॉक्टर विक्रमला तपासत असताना अभ्यासिकेच्या दाराबाहेरून कोणीतरी पुरुष जाताना तिला दिसला होता. तिने चेहरा पाहिला नव्हता, फक्त एक आकृती, गडद रंगाचा शर्ट किंवा जॅकेट. त्यावेळी तिला वाटलं होतं घरातल्या नोकरांपैकी कोणीतरी असेल. त्या गोंधळात तिने त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण आता त्या छोट्याशा आठवणीचं महत्त्व वाढलं होतं,
कारण त्याच वेळेच्या आसपास विक्रम राणे मृत झाले होते आणि काही वेळानंतर त्यांच्या फोनवरून गणेशला मेसेज पाठवला गेला होता. अद्वैतने मग विक्रमचे शेवटच्या काही दिवसांचे कॉल रेकॉर्ड्स तपासायला घेतले आणि त्यातून एक नवीन नाव पुन्हा समोर आलं. मृत्यूच्या आधीच्या आठवड्यात विक्रम एका विशिष्ट नंबरशी वारंवार संपर्कात होते. एकदा नाही, दोनदा नाही, 7 वेळा. त्या नंबरची माहिती काढण्यात आली. सिम एका जुन्या मुंबईच्या पत्त्यावर नोंदवलेली होती. नाव माधव नाईक. आता अनेक धागे एकाच माणसाभोवती जमा होत होते. रेकॉर्डिंगमधला आवाज शंकरला माधवसारखा वाटला होता. देशपांडेंनाही तो तसाच वाटला होता. 25 वर्षांपूर्वीच्या फोटोमध्ये माधव होता. राघव गायब झालेल्या जमीन व्यवहारात माधव सामील होता आणि विक्रमच्या मृत्यूपूर्वीच्या एका आठवड्यात विक्रम आणि माधव 7 वेळा फोनवर बोलले होते. मग सर्वात मोठा धक्का माधवच्या मोबाईल लोकेशनमधून मिळाला. विक्रम राणेंच्या मृत्यूच्या रात्री 10 ते 12 या वेळेत माधवचा फोन मुंबईत नव्हता. तो होता भैरववाडी परिसरात. म्हणजे 25 वर्षांपासून जवळजवळ गायब झालेला विक्रमचा जुना भागीदार त्यांच्या मृत्यूच्या रात्री त्यांच्या गावातच होता. माधवचा शोध सुरू झाला आणि काही वेळात पोलिसांना एक लॉस सापडलं. भैरववाडीपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर. तिथल्या जुन्या रजिस्टरमध्ये नाव होतं माधव नाईक. तो विक्रमच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी तिथे आला होता आणि विक्रमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लॉस सोडून गेला होता. म्हणजे विक्रम जिवंत असताना तो या परिसरात आला आणि विक्रम गेल्यानंतर निघून गेला. मॅनेजरने त्याला ओळखलं. माधव राहायला एकटाच होता, पण विक्रमच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याला भेटायला एक माणूस आला होता. लॉजच्या जुन्या CCTVमध्ये तो माणूस दिसत होता. पाऊस, अंधार, निकृष्ट कॅमेरा, त्यामुळे चेहरा स्पष्ट नव्हता. तो रात्री साधारण 9:30च्या आसपास आत आला. थेट माधवच्या खोलीकडे गेला आणि 20 मिनिटांनी बाहेर पडला. अद्वैतने फुटेज पुन्हा पाहिलं. माणसाचा चेहरा ओळखता येत नव्हता, पण त्याच्या हातातली एक वस्तू मात्र दिसत होती. एक पांढरा रायटिंग पॅड. अद्वैत काही क्षण स्क्रीनकडे पाहतच राहिला, कारण विक्रम राणेंच्या अभ्यासिकेतून गायब झालेली वस्तू ही तीच होती. एक पांढरा रायटिंग पॅड. माधवची खोली तोपर्यंत साफ करण्यात आली होती. पहिल्या नजरेत तिथे काहीच उरलं नव्हतं, पण क्लिनिंग स्टाफने डस्टबिनमधून वेगळे ठेवलेले काही जुने कागद मॅनेजरने पोलिसांना दिले. त्यात रिसिप्ट्स होत्या, फाडलेले कागद होते आणि त्या तुकड्यांमध्ये अद्वैतच्या नजरेला एक छोटा तुकडा दिसला. त्यावर पूर्ण वाक्य नव्हतं, फक्त काही शब्द. पण ते शब्द पाहून अद्वैत थांबला. कागदावर लिहिलं होतं, माझ्या घरातच. हस्ताक्षर विक्रमच्या पत्रासारखं दिसत होतं आणि त्या पत्रातही जवळजवळ हाच अर्थ होता. धोका घरातल्याच व्यक्तीकडून असल्याचा. म्हणजे विक्रमच्या नावाने आलेल्या पत्राचा किमान एक ड्राफ्ट किंवा त्याची नक्कल माधव नाईक राहिलेल्या खोलीपर्यंत पोहोचली होती. आता सर्व पुरावे माधवकडे बोट दाखवत होते. रेकॉर्डिंगमधला आवाज, फोन कॉल्स, लोकेशन, लॉज, रायटिंग पॅड, पत्राचा कागद, सगळंच. पण याच ठिकाणी अद्वैत अस्वस्थ झाला, कारण एका चांगल्या तपासात पुरावे सापडतात. इथे मात्र पुरावे जणू स्वतःहून त्याच्यासमोर येत होते, एकामागून एक, अगदी योग्य क्रमाने. जणू कुणीतरी त्याच्यासाठी रस्ता तयार करून ठेवला होता आणि अद्वैतला अशा रस्त्यांवर सहज विश्वास ठेवायची सवय नव्हती. तो लॉजमधून बाहेर पडणार इतक्यात मॅनेजरला काहीतरी आठवलं. माधव चेकआउट करताना रिसेप्शनवर एक छोटं तपकिरी पाकिट ठेवून गेला होता, विशेष सूचना देऊन. त्याच्याबद्दल चौकशी करायला कोणी आलं तर ते पाकिट त्या व्यक्तीला द्यायचं. मॅनेजर ते विसरला होता, पण त्याने ड्रॉवरमधून ते पाकिट बाहेर काढलं. वर कोणाचं नाव नव्हतं. अद्वैतने हातमोजे घातले, पाकिट उघडलं. आत एक छोटासा कागद होता, फक्त 2 ओळी. पहिली ओळ वाचताना अद्वैतच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, कारण ती चिठ्ठी सामान्य माणसासाठी ठेवलेली नव्हती. ती थेट त्याच्यासाठी होती. अद्वैत पाटील, जर तुम्ही इथपर्यंत पोचला असाल तर तुम्हाला विक्रमचं पत्र सापडलं आहे. अद्वैत काही सेकंद न बोलता त्या शब्दांकडे पाहत राहिला. माधवने लॉज कधी सोडलं होतं? विक्रमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी. आणि त्यावेळी विक्रम राणेंच्या मृत्यूचा तपास ACP अद्वैत पाटीलकडे येणार आहे ही गोष्ट अधिकृतपणे ठरलेली नव्हती. मग माधवला त्याचं नाव कसं माहीत होतं? आणि त्याहून विचित्र होती दुसरी ओळ, पण चुकीच्या माणसांच्या मागे लागू नका. आतापर्यंत प्रत्येक पुरावा माधवच दोषी असल्याचा दाखवत होता, पण माधव स्वतः अद्वैतला सांगत होता, माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण माझ्या विरुद्ध दिसणाऱ्या पुराव्यांवरही विश्वास ठेवू नका. अद्वैतने कागद उलटला. मागच्या बाजूला अजून एक ओळ होती आणि ती वाचल्यावर 25 वर्षांपूर्वीचं संपूर्ण प्रकरण पुन्हा बदललं. तिथे लिहिलं होतं, तुम्हाला खरं उत्तर हवं असेल तर आधी राघव पाटील मेला आहे
असं मानणं बंद करा. अद्वैतच्या हातातला कागद स्थिर झाला. राघव पाटील, 25 वर्षांपूर्वी गायब झालेला माणूस, ज्याची मोटरसायकल जुन्या खाणीजवळ सापडली होती, ज्याच्या नावाने संशयास्पद चिठ्ठी मिळाली होती, ज्याला शेवटचा विक्रम राणेंना भेटताना पाहिलं गेलं होतं आणि ज्याला सगळ्यांनी इतकी वर्ष मृत समजलं होतं. पण माधवची चिठ्ठी वेगळंच सांगत होती. राघव कदाचित मेला नव्हता. आणि जर राघव खरंच जिवंत असेल तर प्रश्न होता, 25 वर्ष तो कुठे होता? विक्रम राणेंशी त्याचा संपर्क होता का? विक्रमने मृत्यूच्या आधी अचानक 2001चं सत्य बाहेर काढण्याचा निर्णय का घेतला? आणि आता सर्वात भयानक शक्यता, विक्रम राणेंच्या मृत्यूच्या रात्री त्यांच्या अभ्यासिकेत ऐकू आलेला तो दुसरा आवाज खरंच माधवचा होता की 25 वर्षांपूर्वी गायब झालेल्या राघव पाटीलचा? आता मला तुमचा अंदाज जाणून घ्यायचा आहे. राघव पाटील खरंच जिवंत असेल का? की माधव नाईक अद्वैतला मुद्दाम चुकीच्या दिशेने नेत आहे? आणि जर राघव जिवंत असेल तर तो 25 वर्ष सगळ्यांपासून लपून का राहिला? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथेच्या पलीकडे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात अद्वैत सुरू करणार आहे राघव पाटीलचा शोध. आणि त्याच्या हातात पहिल्यांदाच असा एक पुरावा लागणार आहे जो सांगेल राघव गायब झाल्यानंतरही अनेक वर्ष जिवंत होते.